नमस्कार मंडळी. तर मंडळी, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे NCMC कार्ड आहे म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ते काढणे सुरू आहे आणि ते जे कार्ड आहे ते काढणं अनिवार्यसुद्धा आहे. पण कसं आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या डेपोमध्ये हे जे NCMC कार्ड जे आहे ते काढण्यासाठी जे राज्य शासनाकडून जे फी आहे ते 200 रुपये आणि ज्यांच्याकडे जुने कार्ड आहे त्यांना 149 रुपये म्हणजे 199 रुपये सगळ्यांसाठी. ज्यांच्याकडे जुनं कार्ड नाही त्यांच्यासाठी आणि ज्यांच्याकडे जुनं कार्ड आहे त्यांना बदलवायचं आहे त्यांना 149 रुपयामध्ये हे जे NCMC कार्ड आहे ते काढून मिळतात. पण कसं आहे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या डेपोमध्ये मला भरपूर कमेंट आले, कारण मी 2 व्हिडिओ बनवले आहेत याच्यावरती की NCMC कार्ड नाही काढले तर काय होणार, आपले कोणते नुकसान आणि दुसरं म्हणजे हे NCMC कार्ड काढायचे की नाही काढायचे. तर हे जे व्हिडिओ आहेत दोन्ही ते भरपूर चाललेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मला असे कमेंट आलेले आहेत की सर आमच्या डेपोमध्ये हे जे NCMC कार्ड काढण्यासाठी जे आहे माझ्याकडून 230 रुपये घेतलेले आहे. तर जे राज्य शासनाने जे फी ठेवली आहे या कार्डची ते आहे 200 रुपये, पण माझ्याकडून घेतले 230. तर हे जे कंप्लेंट आहे ते कुठे करायची आहे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि भरपूर जणांचे मला कमेंटसुद्धा आले आहेत की याची तक्रार कुठे करायची आहे. ठीक आहे, तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर बघा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे NCMC कार्ड आहे म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे काढणे सुरू आहे. संपूर्ण डेपोमध्ये तुमच्या जिल्ह्याचे जे काही डेपो आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या डेपोमध्ये हे जे NCMC कार्ड आहे ते काढणं सुरू आहे आणि हे काढणं अनिवार्य आहे म्हणजे बंधनकारक केलेलं आहे. ठीक आहे, मागे काही बातम्या आल्या होत्या की सध्या याच्यावरती सरकारने स्थगिती लावली आहे, पण मी माझ्या डेपोमध्ये जाऊन बघितलं तर तिथं भरपूर लांब रांग, तिथे एका जणाला NCMC कार्डचा नंबर लागायसाठी 3 तास जात आहे, कारण भरपूर गर्दी आहे. तर मी तुम्हाला एकच माझ्याकडून सांगत इच्छितो की सध्या जर तुमच्या डेपोमध्ये गर्दी असेल तर थोडे वाट पहा, जेव्हा गर्दी कमी होईल तेव्हा जाऊन हे NCMC कार्ड काढून घ्या. आणि राहिली गोष्ट कंप्लेंटची, की समजा तुमच्या डेपोमध्ये जे राज्य शासनाने जे फी ठेवली आहे या NCMC कार्डची की 200 रुपये आणि 150 रुपये. ठीक आहे, तर कोणकोणत्या डेपोमध्ये 230 रुपये घेत आहेत, कोणकोणत्या डेपोमध्ये 250 रुपये घेत आहेत म्हणजे 250 रुपये घेत आहेत. ठीक आहे, आणि जे 149 रुपयाचा कार्ड आहे त्याच्यावरती 180 रुपये घेत आहेत, 160 रुपये घेत आहेत. तर याची कंप्लेंट कुठे करायची, तर बघा, तर मी जी सर्च केलं आहे गुगलवरती की हे जे परिवहन महामंडळाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती सर्च केलं तर त्याच्यावरती 2 टोल फ्री क्रमांक आले आहेत. एक आहे कॉलेज स्टुडंट्ससाठी म्हणजे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक टोल फ्री क्रमांक आहे आणि एक आहे संपूर्ण नागरिकांसाठी. तर ते दोन्ही नंबर मी ट्राय केले आहेत पण ते लागत नाही, कारण मला कंप्लेंट करायची होती. मला त्यांना सांगायचं होतं की सर इथे घोड चालू आहे, या ठिकाणी घोड चालू आहे. तर सगळ्या नागरिकांचे मला कमेंट येत आहेत त्या व्हिडिओमध्ये की सर हे कंप्लेंट करायची कुठे, कारण ते दोनही नंबर लागत नाही. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ज्यांना कुणांना हे कंप्लेंट नंबर माहीत असेल तर प्लीज मला कॉल करा, हा माझा नंबर आहे. ठीक आहे, या नंबरवरती मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. प्लीज माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला की मला कंप्लेंट नंबर द्या. ठीक आहे, मी ते दोनही नंबर ट्राय केले टोल फ्री क्रमांक तर ते लागत नाही. ठीक आहे, ST महामंडळाचे म्हणजे परिवहन महामंडळाचे. ठीक आहे, गुगलवरती जाऊन मी सर्च केलं पण ते दोनही नंबर लागत नाही आणि भरपूर लिस्टसुद्धा आली आहे माझ्याकडे सगळ्या नंबरांची, मंत्र्यांचे ऑफिसची, पण ते सुद्धा लागत नाही. ठीक आहे, तर एकच सगळ्या नागरिकांचे प्रश्न आहेत, तर कंप्लेंट करायची कुठे, कारण त्यांना कंप्लेंट करायची आहे. ठीक आहे, राज्य शासनाने तर फी 200 रुपये 150 रुपये अशी ठेवली आहे. जुनं कार्ड बदललं तर 149 रुपये आणि जे नवीन कार्ड आहे काढायचं असेल NCMC कार्ड ते 199 रुपये म्हणजे 200 रुपये पकडून घ्या. ठीक आहे, तर कोणकोणत्या डेपोमध्ये 230 रुपये घेत आहेत, 250 रुपये घेत आहेत, ते आपली चांगली कमाई करून घेत आहेत. ठीक आहे, हे नागरिकांची लूट करत आहेत ते. तर म्हणून माझी जेव्हा हे जे सरकारला माझी एकच विनंती आहे, जे कोणतं तुम्ही कार्ड काढता, ठीक आहे, तुम्हाला नागरिकांना जे काही नागरिकांना तुम्ही करायला सांगता सरकार, ठीक आहे, तर त्याच्या अगोदर त्याचबरोबर तुम्ही एक कंप्लेंट नंबरसुद्धा जारी करत जा. ठीक आहे, कारण आता हे असे प्रॉब्लेम येत आहेत, 230 रुपये घेत आहेत, 250 रुपये घेत आहेत. माझी सरकारला हात जोडून विनंती आहे, जेव्हा पण कोणती स्कीम काढाल किंवा हे काढा ते काढा म्हणून तुम्ही काही ना काही काढतच राहता. ठीक आहे, तर तुम्ही त्याच्याबरोबर एक कंप्लेंट नंबरसुद्धा तुम्ही लॉन्च करत जा. जशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजना काढली
आणि त्याच्यामध्ये 181 क्रमांक जो हेल्पलाईन क्रमांक आहे, तक्रार क्रमांक तो दिला। त्याच प्रकारे असे जो कोणती तुम्ही स्कीम काढाल तर माझी हात जोडून विनंती आहे, त्याचबरोबर तुम्ही तक्रार क्रमांकसुद्धा जारी करत जा। आणि मंडळी, तुमचं एकच काम आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा मुख्यमंत्री साहेबापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। कारण भरपूर नागरिकांचे मला कमेंट आहेत, कारण तो व्हिडिओ 25,000 व्ह्यू 30,000 व्ह्यू माझ्या त्या व्हिडिओवरती आलेले आहेत आणि त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तक्रार क्रमांक सगळ्यांनी मागितला आहे की त्यांनी कमेंट केली आहे। नागरिकांनी, एका ताईंनी सुद्धा कमेंट केली आहे, एका ज्येष्ठ नागरिकांनी कमेंट केली आहे की माझ्याकडून 230 रुपये घेतले, एक म्हणतात माझ्याकडून 250 रुपये घेतले, माझे 50 रुपये जास्तीचे गेले आहेत, त्यांनी घेतलेले आहेत। तर कंप्लेंट कुठे करायची सर, मला नंबर द्या। तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे की ज्यांना कुणांना तक्रार क्रमांक माहिती असेल तर मला तो द्या, मला व्हॉट्सअप करा, मला किंवा मला कॉलसुद्धा करून मला सांगू शकता, जेणेकरून मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार। ठीक आहे, की सगळ्यांना तो कंप्लेंट नंबर दिसणार आहे, ते जे कंप्लेंट आहे सगळेजण करणार, ज्यांच्याकडून आगाऊ पैसे घेतात ते। माझ्या डिपोमध्ये तर 200 रुपये घेणं चालू आहे, आगाऊ पैसे घेणं चालू नाही। मी रिसर्च केलं, मी विचारलं सगळ्यांना की 200 रुपयेच घेतले आहे। ठीक आहे, आणि ज्यांच्याकडे जुनं कार्ड आहे त्याच्याकडून 150 रुपये घेतले आहे। माझ्या तालुक्यामध्ये हे जे जास्तीचे पैसे घेतले जात नाही। ज्यांच्या तालुक्यामध्ये डेपोमध्ये जास्तीचे पैसे घेत आहेत आणि कंप्लेंट नंबर शोधा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तेव्हाच हा व्हिडिओ फैलेल आणि ते मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यामध्ये मदत होईल। लाईक करा, शेअर करा। ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।